हाय गाईस, तर आम्ही चाललो आहे रांजणगावला आणि आम्ही दोघं मस्तपैकी आवरून आता निघत आहे. सो आम्ही चाललो आहे आता बाईकवरती आणि तिने खूप छान आवरलेलं आहे, मस्त पॅक केलेलं आहे. पाऊस येत होता त्यामुळं. आणि आम्ही आत्ता सध्या पोचतो आहे कोंडापुरीमध्ये. सो थोडासा पाऊस पडलेला आहे आणि खूप छान वाटते नाही का, घनदाट झाडी वगैरे, म्हणजे असं एकदम पुण्यामध्ये जंगली महाराज रोड कसा असतो तसा तो कोंडापुरीचा रोड आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे रांजणगावमध्ये. आज संडे आणि विनायक चतुर्थी असल्यामुळे खूपच गर्दी आहे. सो म्हणजे आम्ही मेन प्रवेशद्वाराजवळ आहे. ते तुम्ही बघताय ते मेन प्रवेशद्वार आहे रांजणगावमध्ये महागणपती मंदिराचं. सो आता आम्ही थोडंसं गणपती बाप्पांसाठी नारळ आणि प्रसाद वगैरे घेऊन लाईनमध्ये पोचलो आहे. तर लाईनमध्ये पोचताच खूप अशी गर्दी दिसते आहे आणि लाईनमध्ये थांबल्यानंतर आम्ही एक थोडीशी मस्ती वगैरे, तिला तर सवयच आहे, खूप मस्ती करत असते. जिथं जाईल तिथं मस्ती तिची चालूच असते, सेल्फी व्हिडिओज. आणि ही बघा गर्दी, गणपतीचं काम चालू असल्यामुळे खूप गर्दी आहे. म्हणजे नाही का, लाईन्स वगैरे आपल्या नेहमीप्रमाणे नाही आहे, साईडनी वगैरे खूप आउट साईडनी चालू आहे. सो 1-1.5 तासानंतर आम्ही आता मंदिरात पोचलो आहे. तर मंदिरामध्ये मेन गाभाऱ्यामध्ये पोचलो आहे 1-1.5 तासाच्या वेटिंगनंतर. 3 महिने मंदिर बंद असल्यामुळे खूप भारी वाटले. हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. सो सगळ्यांनी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा.